नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ. बातमी येते. आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेमध्ये स्थान मिळालंय. केंद्राच्या मदतीनं 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे. तर असे आपले ह्या राज्याचे जयकुमार रावल हे मंत्री आहेत आणि यांनी ह्या राज्यातल्या लोकांना शुद्ध मूर्ख ठरवलेले. मॉरिशस हा देश म्हणजे खूप मोठा काही देश नाहीये, एक छोटंसं बेट आहे समुद्रातलं आणि त्या देशाची लोकसंख्या आहे फक्त 13 लाख इतकी. आता 13 लाख लोकसंख्या असलेला देश 1 लाख टन कांदा कशाला मागवेल बरं? साधारण आपल्या भारताची निर्यात ही 2 ते 2.5 लाख टन इतकी असते आणि इथं या महाशयांनी सांगितलेलं आहे का 1 लाख टन मॉरिशस कांदा घेणार. मग राज्यात लगेच लोकांना असं वाटणार, अरे आता भाव वाढतील बरं का, म्हणजे 1 लाख टन जर कांदा जातोय. तर आपल्या देशात फक्त वर्धा जिल्हा आहे ना, ह्या वर्धा जिल्ह्यातल्या लोकसंख्ये इतकीच या मॉरिशसची लोकसंख्या आहे. म्हणजे महाराष्ट्र इतकी सुद्धा नाही, वर्धा जिल्ह्या इतकी लोकसंख्या या मॉरिशसची आणि ह्या लोकसंख्येला 1 लाख टन कांदा काय भोकांडी ओतून घेणार आहे का ती? हा मूर्ख जयकुमार रावल यांनी राज्यातल्या लोकसंख्येला किंवा लोकांना मूर्ख समजलेलं आहे. मोदी एक नंबर जगात थापाडेत, फेकाडेत, खोटं बोलणे त्यांचा मंत्रच आहे. झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो. तसं त्याच्यानंतर म्हणजे सगळेच भाजपचे लोक येतात, ते झूठ बोलोचा मंत्र अंमलबजावणी करीत असतात. तसं आता हा जयकुमार रावल त्या स्पर्धेत उतरलेला आहे खोटं बोलण्यात आणि 1 लाख टन कांदा मॉरिशस घेऊ शकत नाही. परंतु सध्या यांच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांना कांद्याचे व्यवस्थित भाव मिळत नाहीये. सध्या कांदा फक्त 500-600 रुपये प्रति क्विंटल विकला जातो. म्हणून राज्यामध्ये यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. लोक यांना शिव्या देतात. फडणवीसची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते पळून गेले फडणवीस. तर हा रोष कमी करण्यासाठी किंवा लोकांना मूर्खात काढण्यासाठी एकतर ह्या ज्या महाराष्ट्रातली लोकसंख्या लोक मूर्ख आहेत किंवा हा जयकुमार रावल तरी मूर्ख आहे. लाज वाटली पाहिजे. माझ्या विरुद्ध तुम्ही अविश्वास किंवा कोणता तो ठराव आणता ना, तुम्ही तो आणा, पण मी तुम्हाला मूर्खच मानणार आहे किंवा तुम्ही लोकांना तरी मूर्ख काढता. मग 13 लाख लोकसंख्या असलेला देश 1 लाख टन कांदा बोकांडी ओतून घ्यायला बोलवेल का?